ठिकाणी प्रेक्षक राजा होते. प्रेक्षक राजा दर्शवतात की हा चेंडू षटकार 6. कम ऑन डीजे. कुणाला घाबरत नाही. धन्यवाद. थँक्यू डीजे. सागरच्या बॅट मध्ये हा पहा प्रहार पाहायला मिळतो. बिग हिट. धावसंख्या 10. इथे पाहू शकाल ऑन साइडला इनफिल्डच्या डोक्याच्या वरनं चेंडूला खेळला गेलाय. जर का त्या ठिकाणी थोडीशी अडचण नसती, आउटफील्ड चांगली असते, तर मग या चेंडूवर सागर आणखीन एक चौकारला असता. थोडीसे बॅड लग असेल टीम यशादा वारियर संघाला आपण पाहताय. त्या ठिकाणी ऑन साइडच्या दिशेने लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला. त्यानंतर आपण एक क्षेत्ररक्षक पाहतोय लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट असे 3 क्षेत्ररक्षक आपण पाहताय. प्रभास पिंक पॅन्थर संघानं हे मात्र तैनात केले गेले. त्यानंतर 30 सर्कल मात्र क्लिअर केलाय हे क्षेत्ररक्षण. इथे पाहू शकाल लोड फुटा चेंडू ऑन साइडला कव्हर पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षक आणखीन तैनात आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून थोडीशी पंबल झाली आणि पंबलच्या माध्यमातून पाहताय आपण पुन्हा 2 धाबा अर्जित केल्या गेल्या. संघाची टोटल जर पाहायची झाली तर मग धावफलकावर धाबा जॉईंट होतील 14 धाबा. कारण की 14 धाबा जर पाहू शकाल धावफलकावर पोहोचल्या गेल्यात. आणि सूर्यकुमार यादव या खेळाडूचा जन्म जर पाहू शकाल 14 सप्टेंबर 1990 रोजी खेळाडूचा झालाय. 30 धावसंख्या आपण पाहतोय. हलक्या हाताने चेंडूला पास सेंचुबल क्रिकेट म्हणून केल्या. ऑन साइडला जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तितकीच चांगली फेक सुद्धा पाहायला मिळाली. एक सिंगल कंप्लीट होते आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहतोय 5 बॉल आणि 15 धाबा धावफलकावर आहेत. शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण की रवीला आपण बराच वेळ नॉनस्ट्राईक झोनवर पाहिला. सागर बाद अक्षय बाद झाल्यानंतर सागर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. इथे पहा रवीच्या माध्यमातून लांबी कमी, उंची जास्त, मिड विकेट, डाऊन द ट्रॅक, झेलची संधी, झेल तर धरतीला ताण. या वेळेस रवीच्या माध्यमातून गुड रनिंग आणि चांगला कॉल 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 2 धाबा पाहून पुन्हा अर्जित होतील. धावफलक जर पाहू शकाल तर मग जाऊन पोहोचले गेलाय 17 या आकड्यावर. कारण की जरूर आमच्या आवाजाची सुद्धा ज्यांना चांगली देखभाल केली असेल तर रवी डीजे मास्टर आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस यशादा टीम दर्शवतोय. खास करून आपण रवी आणि सागरला पाहतोय. कारण की जरूर अक्षय पराट बाद झाला तरी चालेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये जी जिम्मेदारी आणि जबाबदारी आम्ही यशादा टीमची घेतली ना, नक्की त्या जिम्मेदारीला आम्हाला सामोरं जायचं आहे. सागरच्या माध्यमातून गुड बॅटिंग पाहायला मिळाली. आल्याच पब्लिक षटकार पाहिला, त्यानंतर 2 सिंगल पाहिल्या, त्यानंतर 2 धाबा पाहिल्या आणि रवीच्या माध्यमातून सुद्धा आपण 2 धाबा पाहिल्या. अशा टोटल पहिल्या ओव्हर मध्ये आपण 17 धाबा विस्फोटक बॅटिंग आली. त्यानंतर अरविंद गोलंदाजी मार्ग तयार केलाय. नक्कीच पिंक पॅन्थर संघाकडून आपण राईट आर्म ओव्हर देणे सातत्याने मात्र गोलंदाजाला पाहतोय. गोलंदाज तयार आहे राईट आर्म ओव्हर. पहिला बॉल यावेळेस जर पाहू शकाल स्लॉक स्वीप चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. तत्पर इथे जर पाहू शकाल पंच पुन्हा आम्हाला दर्शवतील की व्हाईट बॉल आहे. पंचांच्या काळीना लेट परंतु थेट निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. पहिलाच बॉल आपण पाहिला. अरविंद या गोलंदाजानं हाताला गेला व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या स्वरूपात धावसंख्या 18 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. आणखी चेंडू पहा सफल झालाय. त्या ठिकाणी पाहू शकाल शॉट फाईनल क्षेत्ररक्षक पंबल होतोय रवी आणि त्याचबरोबर पाहू शकाल सागर. 2 खेळाडूंच्या माध्यमातून चांगला कॉल आणि चांगला कॉल आल्यानंतर गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा असं म्हणतात ना, ॲज एरो ॲज पॅरो, चित्त्याची चाल आणि वाघाची डाल या प्रकारच्या धाबा मात्र परिपूर्ण केल्यात. 2 धाबा धावफलकावर पुन्हा असतील. धावफलकावर धाबा जॉईंट झाल्यात आतापर्यंत 20. गोलंदाज पहा पुन्हा तयार आहे. इथे पहा चेंडूला व्ही फॅक्टर मध्ये डाऊन द हेड मध्ये चेंडूला खेळलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणखीन जर पाहू शकाल 1 बाउंड चेंडूला उचलला गेला, फेकी झाले. एक सिंगल पहा पुन्हा कंप्लीट होते आणि एक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या प्रोग्रेस कार्ड वर जाऊन पोहोचले गेल्या 21. 21 धाबा धावफलकावर आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा तयार आहे. इथे जर पाहू शकाल आडव्या बॅटनर रवी थोडासा चेंडू गुडलाईन स्पोर्ट डिलिव्हरी आल्यानंतर पॅडल शिफ्ट करण्याचा जो प्रयत्न होता, जो मन स्वभाव होता ना रवीचा, तो थोडंसं नियंत्रण चुकलं गेलं असावं. आणखीन आपण पाहिला तर मग डॉट बॉल आला. 3 बॉल अरविंदच्या माध्यमातून हाताला गेल्या. लोड फुलटॉस यावेळेस सरळ बॅटनं चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. अक्षरशः त्या क्षेत्ररक्षकाला चेंडू हुलकावणी देत होता, परंतु त्या क्षेत्ररक्षकाने पहा तीक्ष्ण गारेच्या नजरेने मात्र या बॉलवर नजर ठेवली
आणि चेंडूला स्टॉप केलं. धावसंख्या 22 या आकड्यावर आपण पाहतोय. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. अजूनपर्यंत येणारे उर्वरित चेंडू 2 आहेत अरविंदच्या षटकातले. इथे 5 चेंडूला कडे कडे उडवला व्ही फॅक्टर मध्ये. क्षेत्ररक्षक बराच दूरवर आहे. चांगले प्रयत्न केले त्या क्षेत्ररक्षकांना. पुन्हा पहा सागरच्या बॉलला उलकावणी दिली. यावेळेस तटीय सर्कल मध्ये धाबा किती घेतल्या तत्पर मग 2 धाबा तर जमवल्यात आणि त्यानंतर तिसऱ्या धाबेकरिता रवी कुठेतरी जर का रवीने लगेच जोखीम घेतली असती तत्पर मग विकेटचं पतन झालं नसतं. परंतु यावेळेस रवी बॅक टू द पवेलियन. दुसरा विकेट. कम ऑन डीजे. धन्यवाद. थँक्यू डीजे. त्यानंतर आपण जरूर न्यू बॅटर सुरेश नौकरी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 0-7 कारण की सातत्याने तुम्हाला 0-7 त्यानंतर 333 33 त्यानंतर 18 या जर्च्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. शेवटचा अंतिम बॉल अरविंदच्या माध्यमातून सुरेश करिता हाताला जाईल. धावफलकावर धाबा फक्त आणि फक्त आहेत 24 धाबा आहेत. आल्यास पावली जणू की सुरेश डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय. आल्यास पावली महादू सरांना आपण पाहतोय बॅटिंग चांदवर पोहोचले की आमच्यापर्यंत असं नाव पोहोचलं गेलं होतं की सुरेश बॅटर आलाय. परंतु महादू सर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. त्यांच्या बॅट मध्ये चांगला फटका सजवला गेलाय. एक सिंगल पहा मैदानाच्या आतमध्ये आले. धावफलकावर धाबा जॉईंट झाल्या 25 धाबा. की जेव्हा जर पाहू शकाल मित्रांनो 25 आकडा मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. हप्त्यापर्यंत आपण शेखर धवनला पहिलं गब्बर या नावानं ओळख दिली. कारण की 25 ऑगस्ट 2024 या दिवसामध्ये या खेळाडूने पहा निवृत्ती घेतली गेली आणि 30 धावसंख्या आपण पाहतोय 25 या धावफलकावर पोहोचले गेले. पहिल्या षटकामध्ये आपण 17 धावा पाहिल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिल्या तत्पर मग 8 धावा. चांगली गोलंदाजी अरविंदच्या माध्यमातून आली. त्यानंतर जरूर पिंक पॅन्थर संघाकडून आपण प्रतीक या गोलंदाजाला पाहतोय. हे षटक खूप महत्वाचं आहे. तत्पर आपण बहादूर सरांना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 47-47 त्यानंतर 0-7 खूप चर्चा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण जर पाहू शकाल डीप एक्स्ट्रा कव्हर विशाल अर्थात जर पाहू शकाल 90 जर्सी क्रमांक तैनात केले गेले. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. डीप वर प्रोटेक्शन आहे. त्यानंतर लॉंग ऑन मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. यावेळेस जर पाहू शकाल 2 क्षेत्ररक्षकांना अक्षरशः गुंगावा दिलाय. यावेळेस पहा यस नो हा ना या 2 गोष्टींचा वेट आणि वापर केला नाहीये. सागर जसा जसा मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय त्यानंतर सागरने कुठल्याही पद्धतीची हालचाल केली आहे. ज्या प्रकारे आपण स्टॅच्यू देतो ना त्या प्रकारचा सागरने स्टॅच्यू ठेवला. जर का त्या ठिकाणी सागर नॉस्ट्राईक एंडवर जर का पोहोचला गेला असा महत्वाचा विकेट आहे सागर. आणि त्यानंतर सागरने कुठली हालचाल केली नाहीये आणि फलंदाज सागर गॉन.
मॅन जेलची संधी गुड कॅच ऑफ क्वालिटी यावेळेस महादू या फलंदाजाला पापडता लागेल फलंदाज इज गॉन करायचे आहे की मुंबईचा वंडर बॉयज म्हणून प्रदीप काझी या नावानं खूप मोठं नाव रोशन केलं गेलंय कारण की जेव्हा मित्रांनो बिग ब्लास्टची स्पर्धा पार पडली गेली आणि किस बांदरच्या मैदानामध्ये स्पर्धा होती त्या ठिकाणी जरूर ओपन गटामधून जेव्हा भावेश पवारनं प्रदीप काझीला कॉल केला तेव्हा भावेश पवारनं प्रदीप काझीला विचारलं की काय प्राइज असेल खेळण्याकरिता पर जरूर प्रदीप काझीनं जरूर भावेश पवारला म्हटलं जर की पैशाचा व्यवहार असेल तर मी येणार नाहीये आणि त्यानंतर भावेश पवारच्या एका शब्दाला प्रदीप काझी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय आणि बिग ब्लास्ट ची स्पर्धा चॅम्पियन म्हणून ठरला आणि मॅन द सिरीज आपल्या बाईक म्हणून आपल्या नावावर केली इथे पहा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रमोद आलाय आणि पहिल्याच बॉलवर प्रमोद प्रमोशन केलं आणि बॅक टू द की चेंडूला पाठवला गेलाय इंटू द फॅन सरळ चेंडूला पाठवलाय षटकाराकरिता 6 धाबांचा ब्रँड डबल कव्हर धाबा आपण पाहतो 37 धाबा 4 बॉलचा गेम मैदानाच्या आतमध्ये संपला यावेळेस आणखी मोठा फटका खेळला गेला गॅप पाहिला 2 खेळाडूंच्या बीच इंटू द गॅप चेंडूला पास सरळ पाठवलाय पुन्हा चौकाराकरिता जणू की मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे आपण समुद्र किनारे लाटा पाहिल्यात त्यानंतर आपण सुनामी वारे पाहिले त्याच प्रकारे प्रमोद जणू की डगआउट मधून सेट होऊन आलाय आल्याच पावली षटकार आणि चौकारांची बरसात केली जाते प्रतीकच्या विरोधात 41 धाबा डबल कव्हर आपण पाहतोय 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय शेवटचा अंतिम बॉल आपण पाहताय गोलंदाज तयार आहे प्रतीक ग्रेट बॅटिंग विजय प्रमोद यावेळेस गेंद कहीं पे और बल्ला कहीं पे अच्छी तरह से संपर्क नहीं हुआ इथे जर आपण पाहिला तत्पर मग डॉट बॉल आलाय षटक क्रमांक आपण पाहतोय 3 मैदानाच्या आतमध्ये संपला पहिलं षटक जर आपण पाहिलं देऊन हाताला गेलाय महत्वाचा विकेट आलाय अक्षय फराड आणि अक्षय फराड बाद झाल्यानंतर पाहू शकाल 17 धावा जरूर तरी सुद्धा ठोकल्या एक चांगली पार्टनरशिप रवी आणि सागरच्या माध्यमातून आली आणि त्यानंतर जरूर आपण महादू या बॅटरला पाहिलं 5 धावा संघाकरिता महत्वाच्या आल्यात त्यानंतर आकाश मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि प्रमोदच्या माध्यमातून जणू की 3 बॉल मध्ये 10 धावा खूप महत्वाच्या आहेत दुसऱ्या ओव्हर मध्ये 8 धावा आल्या दुसरं षटक अरविंद हाताला तिसरं षटक आपण पाहिलं प्रतीक या गोलंदाजांना हाताला गेल्या 6 बॉल मध्ये 16 धावा 2 विकेट आपल्या नाबावर त्यानंतर शेवटचं षटक जणू की मराठी भाषेत म्हणतात ना हाणामारीचं षटक आहे आणि ते हाणामारीचं षटक जर पाहू शकाल विशाल आतापर्यंत आपण विशालला पाहू शकाल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता जर्सी क्रमांक अश्विन या खेळाडूची जरूर ज्याने परिधान केले 99 जर्सी क्रमांक आपण पाहतोय इथे पहा चेंडूला शॉर्ट पूल हाताला गेलाय चेंडूला बा सरळ पाठवला गेलाय 2 क्षेत्ररक्षकांच्या बीचोबीच चेंडूला मात्र खेळला गेला यावेळेस गुड रनिंग कारण की प्रमोद आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पुन्हा धाबलकेवर धाबा जॉईंट होतील कीच आपण पाहतोय की धाबलकेवर धाबा जॉईंट झाल्यात 2 धाबा असतील आणि संघाचे टोटल 43 धाबा गोलंदाज राईट हँड ओव्हर त्याने पास सुरुवात केली जाते इथे 5 चेंडूला उडवला गेलाय नो मान्स लँड मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता परंतु दस्तक पे मस्तक चेंडू 1 बाउन्स सरळ पाठवला गेलाय सीमा रेषा पार चौकार बॅट मध्ये काय फटकेबाजीला सुरुवात होते धाव फलकावर धाबा जाऊन पोहोचला गेल्यात 47 धाबा जर का अक्षय फराड बाद झाला नसता तर मग जबरदस्त स्कोर कार्ड डबल कव्हर पाहायला मिळालं असतं त्यानंतर पाहू शकाल पंच आम्हाला दर्शवतात की जरूर आणखीन व्हाईट बॉल आलाय आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात धाव फलकावर धाबा आणखीन जॉईंट होतील 48 धाबा आपण धाव फलकावर पाहतोय 2 बॉलचा खेळ अरविंदच्या विशालच्या माध्यमातून हाताला गेलाय
गोलंदाज राईट आर्म ओव्हर देण्यास सुरुवात केली जाते. इथे पास सरळ बॅट चेंडूला उडवला गेलाय. चेंडू जर पाहू शकाल तत्पर मग सीमा रेषा पार चौकार करिता जातोय. कारण की जेव्हा आपण विशालची गोलंदाजी पाहतोय तत्पर मग लसित मलिंगा कॉपी बुक स्टाईल ना तेच लसित मलिंगा जर पाहू शकाल श्रीलंकन गोलंदाज म्हणून ज्याला ओळखलं गेलंय आणि मुंबई इंडियन्स संघाचं सुद्धा चांगलं नेतृत्व केलं गेलं. लसित मलिंगा कॉपी बुक स्टाईल पहा गोलंदाजी केली जाते. परंतु इथे जर पाहू शकाल आकाश नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये थांबायला तयार नाही आहे. एक ग्रेट बॅटिंग गुड शॉट आतापर्यंत पाहिले. धावसंख्या आपण पाहतो 52. इथे पहा राईट आर्म राऊंड असो या राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. परंतु आकाश दर्शवतोय कि मैं रुकने वाला नहीं हूं. ये तो मैंने अभी शुरुआत की है. इथे पाहताय आणखीन पुन्हा 2 धाबा आल्या. धाबलकावर धाबा जर पाहू शकाल जाऊन पोहोचले गेल्या 54 रन्स ऑन द बोर्ड. 4 बॉलचा खेळ पहा मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. अजूनपर्यंत येणारे 2 बॉल आहेत. इथे पहा काय जबरदस्त टायमिंग ग्रेट टायमिंग गुड शॉट टायमिंग अँड टेम्परामेंट ब्युटिफुल जबरदस्त फटका पाहायला मिळाला. लसित मलिंगा कॉपी बुक स्टाईल गोलंदाज असला तरी चालेल परंतु आकाशच्या बॅट मध्ये हा फटका. चेंडू आउट ऑफ द पार. षटकार 6. शेवटचा बॉल पाहायला मिळेल. शेवटचा बॉल इथे जर पाहू शकाल जोखीम पत्करावी लागेल का. आणि इथे पहा जरूर पंच आम्हाला दर्शवतील की व्हाईट बॉल तर आहे परंतु व्हाईट बॉल आल्यानंतर आपण जरूर पाहतोय की रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होतो प्रमोद बान. मित्रांनो लीग फॉर्मॅट मॅच आहे. लीग फॉर्मॅट मध्ये आतापर्यंत आपण खूप सारे नियम पाहतोय कारण की आयसीसीने आतापर्यंत 43 नियम बजावणी केली आणि 43 नियमामध्ये लीग फॉर्मॅट मध्ये सुद्धा खूप नियम आहेत. जर का ज्या ठिकाणी प्रमोद फलंदाज बाद झाला होता ना जर का प्रमोद अजूनपर्यंत नॉन स्ट्राइक एंडवर थांबला गेला असता आणि जर का आकाश सुद्धा बाद झाला असता तर मग मित्रांनो टीम पूर्णतः ऑल आउट असते. याचे नियम असू द्या लक्षात असू द्या दोन्ही संघ. इथे पहा सरळ बॅटने चेंडूला पुन्हा उडवला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तर आहे. एक सिंगल तर पहा पुन्हा कंप्लीट झाले. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धाबेकरिता पहा 2 धाबा कंप्लीट झाल्या आणि 2 धाबा जर का या ठिकाणी आकाश जर बाद झाला असता आणि प्रमोद जर नॉन स्ट्राइक एंडवर थांबला असता तर मग टीम पूर्णतः ऑल आउट असते. याची नोंद असू द्या. आपण सातत्याने बऱ्याच दौऱ्यावर सुद्धा जातोय कारण की दौरा असला तर चालेल परंतु त्या ठिकाणी लीग फॉर्मॅटचा मॅच असेल तर मग चुकी करू नका. आणखीन पहा 2 धाबा आल्या. दाबल कव्हर धाबा 62 धाबा. एक हाय स्कोर आजच्या दिवसात पाहायला मिळाला. अक्षय पराट बाद झाला परंतु हाय स्कोर. चला पंचांना थंड पाण्याची सुविधा करून द्या. पंचांपर्यंत पाणी पोहोचवा. विजयाकरिता 63 धाबांचा पाठलाग 64 धाबांचा पाठलाग करताना दिसेल टीम पिंक पॅन्थर. तर यानंतर जर पाहू शकाल होणारे मॅच आपण पाहणार आहोत लोचन स्मृती वर्सेस अज्जू टायटन्स. या 2 संघाला ऑफिशियल पुकार या टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघाचे कर्णधार तर दिवेश आमच्या डीजे जॉकीला संधी. कमा डीजे हॅलो. चला लोचन स्मृती संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत प्रणित आणि सागर हे 2 खेळाडू जॉईन झालेत. विनंती असेल अज्जू टायटन संघ. चला अज्जू टायटन संघाला 2 पुकार झाले. तिसरा ऑफिशियल पुकार आहे. आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा.
नक्कीच आमच्या सोबत जर पाहू शका राहुल पाटील सर मात्र जॉईन झाले टॉस करण्याकरिता. चला पाहू शका दोन बॅटर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत. एका बाजूने आपण प्रभास पिंक पॅन्थर संघ पाहतोय, त्यानंतर यशोदा वॉरियर्स. कारण की अक्षय फराट सारखा बॅटर सुद्धा बाद होताना दोन बॅटरने काही जबरदस्त अक्षरशः बॅटिंग केली. खास करून आपण आकाश आणि प्रमोदला पाहिलं, जबरदस्त त्यांच्या माध्यमातून बॅटिंगचा नजराणा पेश केला गेलाय. त्यानंतर रवी असो, त्यानंतर महादू असो, त्यांच्या माध्यमातून जबरी प्रहार पाहायला मिळाले. चला शेवटचा अंतिम कॉल असेल अज्जू टायटन संघ. अन्यथा मित्रांनो जरूर पॅनलाइज केलं जाईल. आपण लीग फॉर्मॅटच्या मॅच आहेत. चला मॅचला पहा सुरुवात होईल. दोन बिग बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत. कारण की आतापर्यंत यशोदा वॉरियर्स संघाने 63 धाबा ठोकल्या गेल्यात आणि 64 धाबांचा पाठलाग करायचा आहे. सूरज आणि त्याचबरोबर आपण नीरज या दोन बॅटरला पाहतोय. अक्षय पराड गोलंदाजी मार्कवर आहे. चला दोन्ही संघाला पाहू शकाल अज्जू टायटन संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलाय. दोन्ही संघ जर पाहू शकाल टॉस होतोय की छापाचा कॉल आलाय आणि इथे जर पाहू शकाल प्रणित टॉस जिंकलाय. प्रथम काय स्वीकारशील? प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारू. आणि क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचं नेमकं कारण काय असेल? किती धाबापर्यंत समोरच्या संघाला रोखलं जाईल? समोरच्या संघाला आम्ही 35 ते 40 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. येस. आणि या वर्षी जर पाहू शकाल आयोजन आणि नियोजनाबद्दल काय बोलशील? खरोखर अप्रतिम आयोजन नियोजन आणि तशीच म्हणजे पूर्ण कमिटीची एवढी मेहनत घेते. तसंच ग्राउंडसाठी यंदा भरपूर हे JCB लावून आम्ही चांगलं ग्राउंड करण्याचा प्रयत्न केलाय. धन्यवाद असेल. आणि त्यानंतर जरूर आपण बोलणार आहोत अज्जू टायटन संघाच्या कर्णधाराकडे. कारण की प्रथम तुम्हाला बॅटिंग आले तर बॅटिंग करण्याकरिता किती धाबा ठोकल्या जाते? आम्ही 40+ धावा करण्याचा प्रयत्न करू. असे 40+ धाबा करण्याकरिता तुमच्याकडे बॅटर कोण कोण आहेत? आमचा सेकंड आयकॉन अमोल आणि मी, अजित आणि बाकीचे. आणि यंदाच्या वर्षात जर तुम्ही प्रथम युट्यूब लाईव्हच्या स्पर्धा पाहतात तर मग युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या सुद्धा आपली घरची मंडळी मॅच पाहत असेल तर परफॉर्मन्स कसा राहील? परफॉर्मन्स चांगला करण्याचा प्रयत्न करू. आणि जरूर स्टेटसला लिंक टाकली का? हो नक्की. धन्यवाद. ऑल द बेस्ट असेल दोन्ही टीमला. कॉंग्रॅच्युलेशन असेल. वेलकम बॅक. वळ्यात पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. कारण की 64 धाबांचा पाठलाग करायचा आतापर्यंत आपण पाहताय. वाव क्या बात है. अक्षय पराड सारखा बिग हिटर सुद्धा असताना मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः सूरज नावाचं वादळ पहा गोगावायला झाली सुरुवात. पहिल्याच बॉलवर षटकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार. संघाची टोटल जाऊन पोहोचले 14. इथे पहा चेंडूला आणखीन खडे खडे लाभ केलाय. महत्वाचा सितारा बाद होण्याची संधी होती, परंतु इथे पहा कॅचेस विन द मॅचेस असं सातत्याने म्हटलं जात आहे. झेल जर पाहू शकाल तर मग बिग हिटरचा सुटला गेलाय आणि झेल सुटल्यानंतर धाबा किती आल्या तर मग धाबा आल्या डबल कव्हर 2. संघाची टोटल आपण पाहतोय 16 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. अरे अक्षय पराड बाद झाल्यानंतर पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये सातत्याने स्कोर कार्ड आलता ठेवला गेला होता. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सूरज इथे पहा हाफ टॅकर चेंडू हाताला गेलाय. चेंडू पाहू शकाल टप्पा पडला तर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात मात्र जाऊन विसरला गेलाय. कुठेतरी जर पाहायला गेलं तर प्रभास पिंक पॅन्थर संघाने ठरवलाय, कारण की हारलो तरी इतिहास घडवायचा आणि जिंकलो तरी इतिहास घडवायचा आहे. म्हणून मित्रांनो संकट कुठेही असो आणि संकटावर तुटून पडा, मात करा. कारण की लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. म्हणून आपण कुठल्याही परिस्थितीत काय असो इथे फटका चांगला आहे. सूरजच्या बॅट मध्ये फटका मिड विकेटला क्लिअर होतोय. एक टप्प्या अखेर पहा सूरजने पुन्हा एंड केलाय. चेंडू सरळ जातोय सीमारेषा पलीकडे. आणखीन दर्जेदार स्ट्रोक. चेंडू जातो चौकार. सुरुवात षटकारानं एंड चौकारानं. कम ऑन डीजे. चालतो या आज जिथं तिथं याचा जोर. याला म्हणत्यात टेनिस क्रिकेट मधला सर. अरे चालतो या आज जिथं तिथं याचा जोर. याला म्हणत्यात
धन्यवाद थँक्यू टीम. जेव्हा अक्षय बाद झाल्यानंतर रवी आणि सागरनं किती दाबा ठोकल्या तत्पर मग त्या 17 दाबा ठोकल्या. परंतु मित्रांनो जे काय केले ना ते मात्र तपासून पाहिलं नाहीये. जे काय करायचंय ना सूरज आणि नीरज जे काय करायचंय आत्ताच करायचंय. अक्षयच्या पहिल्या ओव्हर मध्ये दाबा किती ठोकल्या तत्पर मग 20 दाबा पाहिले आपण. म्हणून मित्रांनो कधीच कुणाला जीवनात कमी लेखू नका कमी जोखू नका कारण की या पूर्ण विश्वाला बुडवण्याची ताकद ज्या समुद्राकडे आहे ना तो एका तेलाच्या थेंबाला बुडवू शकत नाहीये. हे खूप मोठं मतभाग्य आहे. त्यानंतर आपण सागर गोलंदाजाला पाहतोय कारण की सागर टर्निंग पॉइंट ठरेल का विकेट आपल्या नाबावर पहिली घेतली जाईल का. नीरजला आपण पाहतोय तत्पर एका बाजूने आपण सूरजला पाहतोय. इथे 5 सेन्सिबल क्रिकेट म्हणून खेळला गेलाय कारण की नीरजनं ठरवलं गेलाय. फक्त आपण पहिल्या शब्दाचा उच्चार जर पाहायला गेला तर नीरज आणि सूरज म्हणजे अर्थात नीरजकडे फक्त नी आहे आणि सूरजकडे फक्त सु आहे. म्हणजे दोन्ही एकाच नावाचे जरूर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक सेन्सिबल क्रिकेट म्हणून खेळला गेलाय. जर का नीरजनं ठरवलंय जर का सूरजच्या बॅटमध्ये मोठे फटके येत असतील तर मग सूरजला स्ट्राईकवर आणणं माझं काम आहे आणि ते पहा नीरजनं करून दाखवलं गेलं. एक सिंगल आली आणि सूरजला स्ट्राईकवर मात्र आणलंय. स्ट्राईक रोटेट होते. गोलंदाज तयार सागर. इथे पहा चेंडूला मात्र लोअर फुटच हाताला गेला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक देण्यात आहे. इथे जर पाहू शकाल झेल तर पकडला गेला परंतु एकाच उरल्यावर 2 गाड्या आल्यात आणि 2 गाड्यांचा पहा होतोय अपघात. आणि इथे जर पाहू शकाल नीरज फलंदाजाला परतावा लागेल आणि इथे जर पाहू शकाल तर मग कॅच फलंदाज बाद होतोय. पंचानं मात्र बिमर चेंडू घोषित केला नाहीये. जर पंच दर्शवतात की चेंडू ट्रॅव्हलिंग झाला पिचिंग झाला स्टंपवर चेंडू आला असता हे पंच दर्शवतात. त्यात पाहू शकाल आणखीन एक विकेटचं पतन होत आहे. फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज होईल बाद. मिस्टर सूरज गॉन. चेंडूला इथे पहा चेंडूला मात्र पाठवलाय सरळ चेंडू सीमा रेषा पार अलीकडे देऊच्या बॅटमधनं चौकार 4. कम ऑन ठीक पहिल्या विकेटचं पतन तर झालंय परंतु इथे जर पाहू शकाल अक्षय चांगली गोलंदाजी जरूर गोलंदाजाला करावी लागेल. यावेळेस स्लॉक स्वीप आणखीन फटका चांगला आहे. त्या ठिकाणी पाहू शकाल क्षेत्ररक्षक तैनात आहे. आपण पाहतोय की फायनल क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेस पाहू शकाल आणखीन एक सिंगल आली आणि एक सिंगलच्या माध्यमातून धाव पलकावर धाबा जर जॉईंट होतील 26 धाबा 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. कारण की 64 धाबांचा पाठलाग करायचा आहे आणि या 64 धाबा ठोकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये नीरज सूरज आला. त्यानंतर सूरज बाद झाला. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये देऊ 2 चेंडूमध्ये 5 धाबा ठोकल्या गेल्या. त्यानंतर आपण सागर गोलंदाजाला पाहतो. या वेळेस जर पाहू शकाल कारण की हलक्या वजनाचा फलंदाज आहे देऊ लगेच मैदानाच्या आतमध्ये नॉस्ट्राईक एंडवर स्ट्राईकवर पोहोचला गेलाय. एक सिंगल पुन्हा कंप्लीट होते आणि एक सिंगलच्या माध्यमातून आतापर्यंत धावसंख्या जर पाहायला गेली तर आपण स्कोर कार्ड तपासून पाहिला तर 27 धावा पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे पहा आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे मिस्टर रवी.
रवीच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकीच चांगली फेक सुद्धा पाहायला मिळाली. या बॉलवर आपण पाहतोय षटक क्रमांक संपले गेले 2 आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाबलकावर धाबा आपण पाहणार आहोत. तत्पर 28 धाबा. पहिल्या ओव्हर मध्ये धाबा आपण पाहिल्या अक्षय पराड जरूर धाबा खर्च केल्या 20 आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त 8 धाबा आल्या. ग्रेट गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर हे षटक खूप महत्वाचं आहे कारण की विजयाकरिता धाबा जर पाहिल्या तत्पर मग 28 धाबा लागल्यात. स्कोर कार्डवर अजून 12 बॉल आणि 36 धाब्यांचं लक्ष आहे. चला नोटी मीटिंग असेल. हे षटक खूप महत्वाचं आहे आणि या षटकाची जबाबदारी अक्षयने मात्र कोणावर दिली. चला गोलंदाजाचं नाव जरा पोचवा आमच्यापर्यंत जरूर. शुभम असं गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत दर्शवलं जात आहे. त्याच गोलंदाजाला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर इन ऍक्शन मध्ये जरूर गोलंदाजी केली जाईल. राईटम राऊंड मात्र सुरुवात केली गेली कारण की जवळजवळ पाहू शकाल शुभमचा छोटासा रनअप आहे. खास करून गुगली म्हणून ज्या गोलंदाजी ओळख असेल. यावेळेस ऑन साइडला चेंडू मात्र खेळला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. वा काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. तितक्याच वेगानं वा चेंडूला मात्र फेकले गेलाय. या बॉलवर आपण पाहतोय कीच गुड रनिंग आणि 2 धाबा मात्र रोखू शकले नाहीयेत. देवा आणि नीरजला आपण पाहताय. डबल कबर धाबा जर पाहू शकाल जॉईंट झाल्यात 30 धाबा आपण पाहतोय. विजयाकरिता 12 36चं समीकरण होतं. 11 34चं समीकरण आहे. त्यानंतर पाहू शकाल आणखीन पॅडवर चेंडू मात्र हाताला गेला होता परंतु त्या ठिकाणी रवीने मात्र सातत्याने चांगली कामगिरी आतापर्यंत केली गेली आहे. आणखीन पाहू शकाल एक सिंगल आली आणि एक सिंगलच्या माध्यमातून धाबलकावर धाबा आपण पाहतोय 31. 31 धाबा प्रोग्रेस कार्डवर मात्र जॉईंट झाल्या कारण की अक्षय फराड गोलंदाचा आरसा म्हणून आहे. सातत्याने प्रत्येक बॉल वर काविना मात्र कान मंत्र दिला जातोय कारण की इथनं 64 धाबा ठोकल्या. जर का पहिला मॅच झाला तत्पर मग मात्र पहिला मॅच जिंकला तत्पर मग ज्या संघाचा कॉन्फिडन्स वाढेल. जो संघ पहिला मॅच हारलाय त्याच्या संघाचा कॉन्फिडन्स कुठेतरी लो पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय 12-36चं समीकरण होता. 3 धाबा तर आल्यात. यावेळेस पाहू शकाल पुन्हा मिड विकेटला रवी आहे. रवीने डबल माइटचा वापर केलाय. यावेळेस चेंडू रवी जातोय सीमा पार. 1 बाउन्स चेंडू चौकार 4. कम ऑन डीजे. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. महत्वाचा आणि नशिबाचा चौकार नीरज. यावेळेस पुन्हा कडे चेंडूला लॅप केलाय. इथे जर पाहू शका नीरज दर्शवतो ये तो मेरे बाएं हाथ का खेल है. अभी तो चौकार आया ना तो षटकार आना बाकी था आणि इथे जर पाहू शका तत्व मग नीरजने ठोकलाय षटकार. 6 संघाची टोटल आतापर्यंत स्कोर कार्ड तपासून पाहिलं तत्पर मग 41 धावफलकावर धाबा जॉईंट होतील. ग्रेट बॅटिंग मिस्टर नीरज. आतापर्यंत आपण फक्त आणि फक्त पाहिला ना तर 5वा डॉट बॉल आला होता तोही अक्षयच्या षटकातला. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये एकही डॉट बॉल आला नाहीये. तिसऱ्या षटकात तर एकही डॉट बॉल आला नाही. 4 बॉल हाताला गेले आणि त्यानंतर हा आणखीन फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार 4 धाबा. कारण की गोलंदाज जर पाहू शकाल अक्षरशः या फलंदाच्या प्रेमात पडलाय. जसं म्हणतात ना चहात पडलेलं बिस्किट आणि प्रेमात पडलेला मुलगा. ही परिस्थिती पहा नीरजने करून टाकली गेली गोलंदाजाची आणि त्याच प्रकारचे फटकेबाजी पाहायला मिळते. डबल कव्हर धाबा जर पाहू शकाल ना तर मग 45 धाबा लागल्या गेल्या. शेवटचा अंतिम बॉल पाहायला मिळतोय म्हणजे 17 बॉल हाताला गेलेत ना यशादा संघानं. त्या यशादा संघानं 17 बॉल पैकी अक्षय पराडचा आपण 5वा बॉल पाहिला तत्पर मग तो डॉट आहे. त्यानंतर कुठलाही डॉट बॉल आला नाहीये. आतापर्यंत 18वा बॉल संपणार आहे थोड्याच वेळात. 7 चेंडू आणि विजयाकरता 19 धाबा. डबल कव्हर धाबा आपण पाहतोय की स्कोर कार्डवर 45 धाबा लागल्या गेल्या.
यावेळेस हलक्या हाताने चेंडूला पास इंचिबल क्रिकेट म्हणून खेळले गेले. एक सिंगल तर आली परंतु नीरज स्ट्राइक अपने पास रखने वाले हैं. अब 6 गेंद का मुकाबला बाकी है. 6 गेंदों में जीतने की लिए दरकार है ना 18 रनों की. तक हम देते एक डीजे वाले को मौका. कम ऑन डीजे. शॉट हातात धरून बॅट चला नोटी मीटिंग बी फास्ट गाई करा आपण. कारण की आतापर्यंत जो पूर्वार्धामध्ये काय केलंय ना हे मात्र तपासून पाहिलं नाहीये नीरजनं. जे काय करायचं ना ते उत्तरार्धात करायचं आहे. कीच गोलंदाज पाहू शका तयार आहे. त्याला गोलंदाज कोण असेल आमच्यापर्यंत जरूर जॉईन करा. नाव आकाशवर पहा जबाबदारी आणि जिम्मेदारी. कारण की आकाशने आजच्या दिवसात चांगली बॅटिंग केली. बॅटिंग करताना 20 धाबा दाबल कबर जॉईन केल्या गेल्या. त्या वैयक्तिक आकाशच्या धाबा 20 होत्या. तोच आकाश 18 धाबा रोखण्याकरिता एक नियंत्रण ठेवून गोलंदाजी आकाश करावी लागेल. जर का आकाश हा मॅच तुम्हाला जिंकायचा असेल ना तर मग 3 चेंडू 1 डॉट येणं गरजेचं आहे. 3 किंवा 2 चेंडू डॉट आले तर मग मॅच आपल्या हातामध्ये येईल. तर नीरज पहिल्या बॉल पासून कुठेतरी अटॅक करावा लागेल. इथे पहा पहिलाच बॉल. पहिल्या बॉलवर वेगवान पद्धतीचा शॉर्ट पुलचा चेंडू होता. हाफ ट्रॅकर बॉलला पाठवला गेलाय. सरळ चेंडूला पाठवला गेलाय इन टू द फॅन्स. सरळ सरळ पाठवलाय षटकार 6. कम ऑन डीजे. इथे पहा पहिलाच बॉल. जैसी गेंद आकाश ने डाली ना स्लॉट में वैसे गेंद को भेजा है नीरज ने पार्किंग प्लॉट में. पहिलाच बॉल आपण पाहिला. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार महत्वाचा षटकार आलाय. दाबल कवर धाबा जॉईंट झाल्यात ना गुण रेखा आम्हाला दर्शवतात की 52 धाबा दाबल कवर पोहोचल्यात. कारण की 6-18चं समीकरण होतं ना आता 5-12चं समीकरण बाकी आहे. आकाश गोलंदाज या राईट आर्म राऊंड सुरुवात. इथे पास सुरेख फटका सजवला गेला ऑन साइडला लॉंग ऑफ रिजन मध्ये. त्या ठिकाणी झेलची संधी. झेल तर पहा नक्कीच ऑन साइडला ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जसा जसा पंबल झाला त्या ठिकाणी जरूर 2 धाबा इझिली कंप्लीट केल्यात. देऊला आपण पाहिलं धावसंख्या आपण पाहतोय 54 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. 54 रन्स ऑन द बोर्ड. विजयाकरिता 4 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. कारण की 2 चेंडू मध्येच आपण पहिला खेळ कुठेतरी पिंक पॅन्थर संघाच्या बाजूने वळलाय का. परंतु अजून पर्यंत 10 धाब्यांचं लक्ष आहे. इथे पहा आडबा बॅटने चेंडूला खेळला. चेंडूची लांबी किती आहे तर मग पूर्णतः 6 धाब्यांचा ब्रँड पाहायला मिळतो. नीरज ऑन फायर. षटकार 6. विजयाकरिता 14 धावा ठोकल्यात. थोडीशी माय मिस्टेक आहे. आणि विजयाकरिता पाहू शका 3 चेंडू आणि 4 धावा. हे खूप मोठं टायटल होतं आणि त्या टायटलला कुठेतरी पार केलं जाईल का. इथे पहा नीरज स्टाईलने चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात. मैच में अभी भी बनी हुए टीम यशोदा वॉरियर्स. यशोदा वॉरियर्स दर्शकों अभी ये मुकाबला खत्म नहीं हुआ है. ये मैच अभी भी बाकी रहने वाली है. नीरज गॉन बैक टू द पवेलियन. अब बड़ी मछली फंस गई जाल में. कम ऑन डीजे. असेल करके मॅच फिनिश करू शकला नाहीये. 2 चेंडू आणि विजयाकरिता पाहताय 4 धाब्यांचं लक्ष आहे. कारण की हा बॉल आकाश खूप महत्वाचा आहे. आपण बॅटर पाहतोय न्यू बॅटर अरविंदला पाहतोय. अरविंद कडे क्वालिटी आहे.
अरविंदकडे अबिलिटी आहे आणि अरविंदकडे पाहू शकाल तत्व क्षमता आहे. कारण की अरविंद जेव्हा गोलंदाजी हाताला गेले ना 6 बॉल मध्ये 8 धावा हा परफॉर्मन्स त्याचा राहिला आहे. इथे पास ब्लॉक चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जर पाहू शकाल तत्पर मग जरूर अक्षय फराड यष्टीरक्षक आहे. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. मित्रांनो एक चेंडू आणि धाव्यांची गरज आहे 4 धावा. जोपर्यंत नीरज आणि सूरज नावाचे फलंदाज होते असं वाटलं वनतर्फी मॅच जिंकेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये जर पाहू शकाल आकाश दर्शवतो यस आय कॅन डू इट, धावा मैं रोकने वाला हूं. आत्मविश्वास वाढला. एक चेंडू आणि 4 धावा. जर का 3 धावा आल्या तत्पर मग मॅच टाय होईल. दोन्ही संघाला 1-1 गुण. तत्पर जर का या बॉलवर चौकार आला तत्पर मग पिंक पॅन्थर संघ विजयी. एक चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. रोमांचक मॅच मध्ये गोलंदाज या राईट हँड राऊंड सुरुवात. इथे पाहू शकाल शेवटचा बॉल डॉट आलाय आणि यशादा वॉरियर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल केलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम अक्षय फराड अँड यशादा वॉरियर्स. बॅड लक असेल प्रभास पिंक पॅन्थर संघ. तत्पर देऊयात आपण डीजे जॉकीला संधी आणि लगेच मॅचला सुरुवात करणार आहोत. लोचन स्मृती कृपया टॉस बॉक्सच्या इथे कोणी बसू नये. कृपया टॉस बॉक्सच्या इथे कोणी बसायचं नाही.